ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आणि आता प्रियाचा खरा चेहरा अर्जुन समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा प्रतिमाला गायब करून प्रतिमाला मंदिरातून पळवण्याचा प्लॅन आता सायली आणि अर्जुन कसे उधळून लावणार हे आपण पाहणार आहोत. मंदिरात घेऊन आलेल्या प्रतिमाला आता अर्जुन हा प्रियाला आता फाट्यावर मारून कसा वाचवतो आणि नागराच्या गुंडांना यमाच्या तोंडात देऊन प्रतिमाचा जीव वाचवून अर्जुन पुन्हा एकदा प्रतिमासाठी धावून येत प्रियाचा डाव कसा उधळून लावतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्जुन कल्पनाला विचारत असतो की ती कुठे आहेत. कल्पना म्हणते, अरे अर्जुन, सायली तुझा डब्बा घेऊन आली होती, तू तिला पाहिलं नाहीस का आणि ती तुला भेटली नाहीस का. कल्पनाचे ते आता सगळे प्रश्न ऐकून अर्जुन खूप घाबरलेला असतो. सायली ऑफिसमध्ये आली होती आणि ती आपल्याला डबा घेऊन आली होती, पण ऑफिसमध्ये तर सायली आली नव्हती आणि आपल्याला भेटली सुद्धा नाहीये असं अर्जुन कल्पनाला म्हणत असतो. परंतु जेव्हा अर्जुन हे कल्पनाला सांगतो त्यावेळेस अर्जुनच्या डोक्यात क्लिक झालेलं असतं. दिवसभर तर आपण ऑफिसमध्ये चैतन्यासोबत होतो आणि आपण मधुभाऊ आणि केसबद्दल सायलीबद्दलच बोलत होतो. मग जर सायली ऑफिसमध्ये आली तर मग आपल्याला का नाही भेटली. तेव्हा लगेचच अर्जुन विचार करतो की म्हणजे सायलीनं चैतन्याचं आणि माझं बोलणं ऐकलं तर नाहीये ना. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन विचार करतो की मग सायली कुठे गेली असेल. मधुभाऊंना सायली भेटली, आपल्याला फोन केला आणि आपण लगेचच तिकडे गेलो आणि ॲटोमध्ये बसून सायली घरी यायला पाहिजे होती. तेव्हा आता इकडे कल्पना म्हणते की थांबा अर्जुन, मी सायलीला फोन करून कुठे आहेस विचारते. कल्पनाने लगेचच सायलीला फोन केलेला असतो तर सायली कुसुमताईकडे गेलेली असते. पटकन आता अर्जुन वाऱ्याच्या वेगाने त्याची गाडी चालू करून तो कुसुमताईकडे जाऊ लागतो. पण इकडे मात्र खूप भयानक घडलेलं असतं आणि सायली कुसुमताईकडे घरी न जाता डायरेक्ट मंदिरामध्ये गेलेली असते आणि आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपल्याला देवाकडे प्रार्थना करावी लागेल, कारण आता अर्जुन सरांनी मधुभाऊंची केस डिले करण्याचा निर्णय घेतला. यातून देवच आपल्याला मार्ग दाखवेल असा विचार करून सायली मंदिरात निघालेली असते. इकडे आता प्रतिमाला गायब करण्यासाठी प्रियाने किल्लेदारांच्या घरी खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि आता ही प्रतिमा गायब करण्यासाठी प्रियाने आता नागराजला हाताशी धरून, जेव्हा मी प्रतिमाला घेऊन मंदिरात जाईन तेव्हा नागराज काका तुम्ही तुमची माणसे तिथे पाठवायची आणि मी त्या माणसांना खुणावलं की लगेच प्रतिमाला उचलायचं आणि गाडीत घालायचं आणि तेथून सरळ किडनॅप करून घेऊन जायचं असा प्लॅन प्रियाने बनवलेला असतो. नागराजने सुद्धा आता प्रियाला होकार दिलेला असतो. परंतु इकडे आता वेगळंच घडलेलं असतं. मंदिरात जाण्यासाठी प्रिया प्रतिमाच्या बेडरूममध्ये जाते. प्रियाने आता प्रतिमाला मंदिरात येण्याविषयी सर्व काही सांगितलेलं असतं आणि प्रतिमा लगेचच म्हणते की ठीक आहे आपण जाऊ मंदिरात. पण रविराज यांना विचारलं का, ते सुद्धा आपल्याबरोबर येतील. प्रिया म्हणते की अगं ते घरी नाही आहेत. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की ते घरातच आहेत. तेव्हा प्रियाची मात्र बोबडी वळालेली असते आणि आता आपण या किल्लेदाराला जर बरोबर घेऊन गेलो तर आपला प्लॅन यशस्वी होणार नाही असे प्रिया समजून चुकलेली असते. परंतु काही जरी झालं तर प्रतिमाला आज मंदिरात न्यायचंच आणि तिला तेथून उचलायचंच असा निर्णय आता प्रियाने घेतलेला असतो. प्रिया म्हणते की हे बघा आई, आपण मंदिरात दोघेही जाऊ. मंदिरात खूप वेळ लागणार आहे. बाबांना एवढा वेळ मंदिरात थांबणार नाहीयेत. तू काही काळजी करू नकोस. आपण दोघी बरोबर जाऊ आणि बरोबरच येऊ. प्रियाने आता भयानक डाव साधून अखेर प्रतिमाला मंदिरात घेऊन जाण्यासाठी तयार केलेलं असतं. ताबडतोब आता नाविलाजाने प्रतिमा आणि प्रिया दोघेही मंदिरात जायला येतात आणि त्यांना रविराज हे मंदिरापाशी सोडून जातात. आता मंदिरासमोर येताच प्रतिमा आणि प्रिया
देवी आईचे दर्शन घेतात आणि त्यानंतर आता इकडे प्रिया ही बाजूला येते आणि नागराजला फोन करून त्याची माणसे कुठे आहेत हे विचारते. नागराज म्हणतो की तिथेच आहेत. तेवढ्यात तिथे आता 2 ते 3 गुंड उभे असतात आणि आता प्रिया प्रतिमा शेजारी येऊन त्या गुंडांना खुणावते आणि हिला उचलायचं असं सिग्नल देते. इकडे आता बराच वेळ मंदिरात बसल्यावरती प्रिया आणि प्रतिमा खाली येऊ लागतात आणि आता त्याच वेळेस सायलीसुद्धा मंदिरात आलेली असते आणि आता सायलीने प्रिया आणि प्रतिमाच्या अगोदर दर्शन घेतलेले असते. सायली तेथून निघून जाताच सायलीचे लक्ष आता प्रतिमाकडे जाते. तर आता तेवढ्यात तिथे ते गुंड प्रतिमासमोर आलेले असतात आणि आता तेवढ्यातच सायलीचे लक्ष त्या गुंडांकडे जाते. प्रतिमावरती या 2 माणसांनी सारखंच पाळत लावली आणि ते सतत प्रतिमा त्याकडे बघतायत हे सायलीच्या लक्षात आलेले असते. आणि आता एकाच्या हातात चाकू तरी दुसऱ्याची दाढी वाढलेली ते खूप भयानक रूप बघून सायली खूप घाबरलेली असते. आणि आता प्रतिमावरती पहिला एक हल्ला झालेला होता आणि अजून पुन्हा एकदा प्रतिमावरती हल्ला करायला कुणीतरी आलं आहे हे आता सायलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि आता अर्जुन सरांशिवाय प्रतिमा त्याला दुसरं कोणीही गुंडांच्या ताब्यातून सोडवू शकणार नाही हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि ताबडतोब सायली आता अर्जुनला फोन करते. अर्जुन इकडे कुसुमताईकडे निघालेलाच असतो. रस्त्याने येत असताना सायली आता अर्जुनला सांगते की तुम्ही ताबडतोब मंदिरामध्ये या. प्रतिमा आत्या सुद्धा इथेच आहे आणि काही गुंड प्रतिमा आत्यावरती लक्ष ठेवून आहेत. हे ऐकताच अर्जुन खूप वेगाने मंदिरात आलेला असतो. त्याच वेळेस ते गुंड आता पाळत ठेवून एकटी प्रतिमा कशी बाहेर येते आणि कशी आपल्या तावडीत सापडते असं त्यांनी ठरवून ते अगदी प्रतिमाच्या जवळ आलेले असतात. प्रियाने आता प्रतिमाला मंदिराच्या बाहेर आणलेलं असतं आणि तिथे आता कोणी एकांती आणि तिथे कोण माणसंही नाही आहेत हे तिच्या लक्षात येताच प्रिया म्हणते की आई तू इथे थोडा वेळ थांब, मी जरा पाणी पिऊन येते, मला खूप तहान लागली आहे. असं म्हणून प्रिया थोडीशी बाजूला जाते आणि त्या गुंडांना खुणावते. तेवढ्यात ते गुंड आता प्रतिमाकडे येऊन आता दुसरा गुंड प्रतिमाला मारणार एवढ्यात सायली खूप मोठ्याने ओरडते, अर्जुन सर वाचवा. तर त्याच वेळेस अर्जुनही तिथे आलेला असतो आणि लगेचच खूप मोठ्याने ओरडत प्रतिमा आत्याकडे धाव घेतो. तर ते गुंड अर्जुन आपल्याकडे धावत येत असलेला बघताच लगेचच तेथून पळ काढतात. आता झाडाच्या आड लपलेला नागराज देखील ते सगळं गुपचूप बघत असतो आणि अर्जुन आलेला पाहताच नागराजसुद्धा सश्यासारखी धूम ठोकून तेथून पळून जातो. आणि इकडे पाणी प्यायला म्हणून गेलेली प्रिया अर्जुनला बघताच प्रियाची तर बोबडीच वळालेली असते आणि आता पुन्हा एकदा नागराजच्या गुंडांना अर्जुन कुत्र्यासारखी धुलाई करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पळू लागतो. तर ते गुंड तिथून निघून जातात आणि पुन्हा एकदा अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि सायलीमुळेच आज प्रतिमा वाचलेली असते आणि सायली देखील अर्जुनला भेटलेली असते. तर आता प्रतिमाचा जीव वाचवून अर्जुन प्रतिमा आणि सायलीला घरी घेऊन कसे जाणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.